तुम्ही आम्ही करणार नसू, ही सगळी गावं आम्ही एकत्र करणार नसू, तर समजून चला की आम्ही संपून जाऊ भविष्यामध्ये. 57-58 वर्षामध्ये राजकारणाच्या नात्यानं राजकारणाच्या गोष्टीला आमच्या गावात पेरलेली विषय तपासा. आम्ही मौतीच्या कार्यक्रमाला सुद्धा एकत्र जात नाही, परमार्थात सुद्धा आम्ही पार्ट्या करतो. एवढं विष आमच्या गावामध्ये पेरलं जात असेल तर याच्यासारखी दुर्दैवाची घटना या महाराष्ट्राच्या पाठीवर कुठली नाहीये. अरे जिथं जाईल तिथं राजकारण आम्हाला माहित आहे की संध्याकाळी जेवायचं का नाही ह्याच्यावर सुद्धा राजकारण असतं. रात्री बायकोची जिरवायची असली तर बाहेर जेवून जायचं, ह्याच्यात सुद्धा एक राजकारण असतं, हे आम्हाला कळतं. पण राजकारण कुठपर्यंत घ्यायचं आणि राजकारणाचा वापर आपल्या विकासामध्ये कुठपर्यंत ठेवायचा याचं चिंतन करू. गाव या नात्याने आपण दृष्टिकोन ठेवला. आता व्यक्ती या नात्याने व्यक्तीचा विकास कशासाठी आणि कसा करायला हवा. इथे एनएसएसचे विद्यार्थी आहेत, ते फक्त एनएसएसच्या विद्यार्थ्यांना एक पहिला एनएसएसचा विद्यार्थी सांगतो आणि नंतर मी व्यक्तिमत्व व्यक्तीच्या वर जातो. एनएसएसचा मोठा आहे नॉट आय बट यू, बरोबर, नॉट मी बट यू. एनएसएसचा पहिला विद्यार्थी आहे मित्रांनो. तुम्ही सेवा करण्यासाठी इथं आला. सेवेची ताकद त्या माणसामध्ये असते की सेवा तोच करू शकतो की ज्याच्या एका डोळ्यामध्ये प्रेम आहे आणि एका डोळ्यामध्ये वेदना आहे. तेच डोळे देखण्याचे कोणती साऱ्या नभा, ओढीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रकडा. डोळे तेच देखण्यात की जे गोरगरिबांच्या दुःखानं ज्या डोळ्यामध्ये टचकन पाणी उभं राहतं. एनएसएसचा पहिला विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याचं नाव आहे एसबा कामते. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेलाय. पुण्याच्या जवळ कोंडवं नावाचं गाव आहे, त्या कोंडवे नावाच्या गावामध्ये एसबा राहत होता. शिवाजी महाराज त्यावेळेला पुण्यावरून राज्य करत होते. कोंडवे नावाच्या गावाला पाणी टंचाई निर्माण झाली आणि ती पाणी टंचाई पूर्ण करावी म्हणून कोंडवे नावाच्या गावातल्या त्या माणसाने एक पत्र लिहिलं शिवाजी महाराजांना की महाराज आमच्या गावची पाणी टंचाई दूर करा. पुण्याहून शिवाजी महाराज कोंडव्याच्या दिशेने आले. कोंडवं हे गाव हडपसरच्या बाजूला आहे. आता खूप तिथं वस्ती झाली. मी 350 वर्षापूर्वीच्या कोंडव्याचा इतिहास सांगतो की जिथं एनएसएसचा पहिला विद्यार्थी जन्माला आला. तो शिवाजी महाराज त्या कोंडव्याच्या दिशेने निघाले. आले त्यावेळेला डायरेक्ट जिथं धरण बांधायचं होतं, त्या गावाच्या पाणी टंचाईचा प्रश्न सोडवायचा होता, डायरेक्ट धरण बांधायचं होतं, तिथंच शिवाजी महाराज आले. पहिल्यांदा त्यांनी असं केलं नाही की या गावची अंदाजित रक्कम मंजूर, एक पाटी लावली नाही तिथं मग अशी सभा घेतली नाही, याव करीन त्याव करीन पिठलाच्या पिठाची शाव करीन असं अजिबात नाही. शिवाजी महाराज गेले ते डायरेक्ट जिथं माळ होतं त्या माळावरच गेले की जिथं धरण बांधायचं होतं तिथं. आधी मंजुरीसाठी सभा नाही, पुन्हा पायाभरणीसाठी सभा नाही, पुन्हा इमारत पूर्ण झाली म्हणून सभा नाही आणि पुन्हा त्या इमारतीत म्हातारी माणसं पत्ते खेळायला लागली म्हणून पण सभा नाही. ही आमच्याकडच्या इमारतींची, सरकारी इमारतींची कहाणी आहे. पण राजे जिथं गेले की जिथं धरण बांधायचं होतं त्या माळावर गेले. दुपारची वेळ होती. 18 वर्षाचा एसबा काम ते मसर राखत होता. राजे आलेले दिसले. त्याबरोबर एसबाचं लक्ष गेलं. एसबाला वाटलं माझा राजा माझ्या गावात आला. एसबा चालत राजांच्या जवळ आला. राजे घोड्यावरून पुढे सरकत होते. राजांच्या बरोबर त्यांचे इंजिनियर होते. पुढे जात असताना राजाने आपल्या इंजिनियरला सांगितलं की तुम्ही जावा, या गावाचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी जिथं धरण बांधता येईल ते धरणाची जागा शोधून काढा. राजांची इंजिनियर गेले की जिथं धरण बांधता येईल अशी जी जागा होती ती धरण बांधण्याची जागा शोधून काढत होते. तोपर्यंत राजाने एक जागा बघितली. 2 डोंगराच्या मध्ये होती. खूप सुंदर जागा होती. राजांचे बाहेर गेलेले इंजिनियर आले. त्यांनी कागद समोर ठेवला आणि राजांना सांगितलं की महाराज इथं धरण बांधता येईल. महाराजांनी प्रश्न विचारला की मी जी जागा हेरली या 2 डोंगराच्या मध्ये इथं कसं काय धरण होईल. ते म्हटले की महाराज इथं तर धरण खूप उत्कृष्ट होईल पण एक अडचण आहे. म्हणजे काय अडचण आहे. ते म्हटले की महाराज या 2 डोंगराच्या मध्ये काळी दगड आहे, धोंड आहे, 7-8 फुटात 18-15-16 फुटाची धोंड आहे. ही धोंड बाजूला काढली तर इथे उत्कृष्ट धरण होईल. महाराजांनी विचारलं ही धोंड काढली तर धरणाची जागा उत्कृष्ट. ते म्हटले की आम्ही सांगितलेल्या जागापेक्षा उत्कृष्ट धरणाची जागा आहे. महाराजांनी डाव्या बाजूला बघितलं. मगाचं 18 वर्षाचं एसबा कामते नावाचं पोरग अजूनही काठीवर हनुवटी ठेवून राजांच्याकडे कौतुकाने बघत होतं. राजाने त्याला हाक मारली, एसबा एक काम करशील. एसबा जवळ आला आणि जवळ आल्यानंतर महाराज म्हणतात एसबा एक काम करशील. राजांची आपल्या कार्यकर्त्याला काम सांगण्याची पद्धत कशी आहे बघा. एक काम करशील. आताचा नेता आपल्या कार्यकर्त्याला भच्या 12 कडीच्या सगळ्या शिव्यांची सुरुवात करून मगच काम सांगतो. मी म्हटलं मी आताच काहीच बोलत नाही, मी त्यावेळेच बोलतोय. ते म्हटले की एसबा एक काम करशील. एसबा पुरता पाणावला होता. माझ्या राजाने मला हाक मारली होती. एसबाच्या डोळ्यामध्ये पाण्याचं तळ साचलं होतं. ते म्हटले एसबा समोर धोंड दिसते. खर तर एसबाला धोंड दिसत नव्हती, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं.
पण माझा राजा मला काम सांगत होता याच्यासारखा अभिमान त्याच्याकडे नव्हता. तो म्हटला, जी सरकार. येसबा 15 दिवसानंतर मी परत येतो, इथं धोंड दिसता कामा नाही. तो म्हणतो, जी सरकार. येसबा मी 16व्या दिवशी इथे परत येतो. राजे निघून गेले. येसबानं डोळे पुसले. त्याच्या लक्षात आलं की अरे 17-18 फुटाची धोंड आहे, मी एकटाच काय काम करणार. पण त्याच्या लक्षात आलं की मी राष्ट्राचं काम करतो. NSS, नॉट आय बट यू. मी स्वतःसाठी नाही काम करणार, मी जगासाठी काम करतो. येसबानं विचार केला नाही की ही धोंड कशी बाजूला झाली. येसबा पहाटे उठला, पहार टिकाव खोडं घेतलं आणि येसबा दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून त्या काळ्या पत्राशी झुंजत राहिला. रोज ठिकऱ्या करू लागला. 15व्या दिवशी एकही ठिकरी येसबानं त्या दोन्ही डोंगराच्या मध्ये ठेवली नाही. 16व्या दिवशी येसबा पुण्याच्या दिशेने तोंड करून राजांची वाट बघत होता. राजांच्या घोड्यांची धूळ पुण्याच्या दिशेने उडली. राजा तिकडून यायला सुरुवात झाली. येसबा आता पुढचा पानावून गेला होता. आपल्या राजाला दिलेला शब्द पूर्ण केला होता. एक वचन पूर्ण केलं होतं. एक राष्ट्राचं काम केलं होतं. राजे जवळ आले. जवळ आल्यानंतर राजे खाली उतरले. राजांच्या कमरेला सुवर्ण मुद्रांचा कस्ता होता. तो खळद दिशी वाजला. येसबाच्या लक्षात आलं की माझा राजा तर मला बक्षीस देणार आहे. येसबा 10-12 पावलं पाठीमागे सरकला. राजे पुढे सरकत गेले. राजाने आपल्या येसबाच्या खांद्यावर हात ठेवला. येसबाला दिसत नव्हतं, तो पुरता पानावर होता. राजाने आपल्या कमरेचा कस्ता येसबाच्या हातामध्ये देण्याचा प्रयत्न केला. येसबा पाठीमागे सरकला. तो म्हटला, नाही महाराज, मला यातला एक छदांबी नको. मी थोडी बाजूला काढली. महाराज, इथं धरण होईल, माझ्या गावाला पाणी मिळत, मला समद मिळालं, यातला छदांबी मला नको. दॅट इज द नॉट मी बट यू. आता एखाद्या गावाचं काम असलं तर याच्यात किती टक्के मिळतील याच्यासाठी आमची हापापलेली मनं, आमची विषारी मनं, 50-55 वर्षाचा तुमचा माझा भारत, आणि या भारतामध्ये आतापर्यंत तुमच्या माझ्या मनाची केलेली तयारी, एक विकृती. आमची मनं किती स्वार्थी, संकुचित आणि लबाड झाली. आमच्या मनामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या मनामध्ये आम्ही किती विकृती तयार केली.